आणि एक मोठी बातमी सोलापुरात येते। सोलापुरात शांताराम जाधवांच्या गाड्या जाळलेल्या। शांताराम जाधव बार्शीतील शरद पवारांचे तालुका अध्यक्ष आहेत। राजेंद्र राऊतांवर रोहित पवारांचे काही आरोप आहेत। जहागिरी केली, मात्र एक टीका त्यांनी केलेली आहे रोहित पवारांनी। आपण दृश्यांमध्ये बघतोय सोलापुरात शांताराम जाधवांच्या गाड्या जाळलेल्या आहेत। सौरभ वाघमारे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। सौरभ, ही जी घटना आहे ती अत्यंत गंभीर आहे। आमदार रोहित पवार यांनी जे आहेत ते बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावरती यांच्या मुलावरती जे आहेत ते गंभीर आरोप केलेले आहेत की सदरचा जो कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष आहेत शांताराम जाधव यांचे जे आहेत त्या राजेंद्र राऊत यांच्या मुलानं जे आहेत त्या गाड्या जाळण्याचा जो आरोप आहे तो सौरभ रोहित पवारांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट मार्फत केलेला आहे। सदरची जी घटना आहे ती परवा दिवशी सायंकाळी घडलेली आहे। राजेंद्र राऊत यांच्या मुलाचा याआधीही देखील व्हिडिओ व्हायरल झाला होता की कशा पद्धतीनं तो दादागिरी करतो, मगरुरी करतो। कदाचित त्याचाच हा पडसाद म्हणून गाड्या जाळल्या का काय असा देखील संशय जो आहे तो आमदार रोहित पवार यांच्या पोस्ट मधून दिसून येतोय। रोहित पवार त्यांच्या पोस्टमध्ये असं म्हणतात की फुगीरगिरी गेली, जहागिरी गेली परंतु फुगीरगिरी गेली नाही असा देखील एक खोचक टोला जो आहे तो आमदार रोहित पवारांनी राजेंद्र राऊत यांच्या संदर्भात व त्यांच्या मुलांच्या संदर्भात जो दिलेला आहे। सौरभ, निश्चितच सौरभ, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।